ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। हापूस आंब्यावर गुजरातचा दावा, कोकणवासियांकडून मागणीला कडाडून विरोध। जगभरात कोकणच्या देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याला मोठी मागणी आहे। कोकणातल्या शेतकऱ्यांना याच हापूस आंब्यानं आर्थिक सुबत्ता मिळवून दिली आहे। मात्र आता गुजरात राज्यातील गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं 2023 मध्ये वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी मागणी केली आहे। त्यामुळे कोकणातील शेतकरी आक्रमक झालेत। अशा प्रकारे जर कोकण हापूसची ओळख पुसण्याचा प्रयत्न झाल्यास हे सहन करणार नसल्याचा इशारा कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दिलाय। वलसाड सुरत विद्यापीठाने हापूस आंब्याच्या मानांकनासाठी प्रयत्न चालवले आहे असं लक्षात येत आहे, परंतु हा पूर्णपणे कोकणावर अन्याय आहे। खरा हापूस आंबा हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्येच आहे। आज जगामध्ये जो एक्सपोर्ट आंबा होतोय हापूस म्हणून, तो या आमच्या दोनच जिल्ह्यातला आहे। त्यामुळे आज या ठिकाणी महाराष्ट्र व इतर उर्वरित महाराष्ट्रात किंवा कर्नाटक ठिकाणी आज गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची लागवड झालेली आहे। त्याला विरोध नाही, परंतु आमचा हापूस आंबा म्हणून जर या ठिकाणी कोणी या ठिकाणी मानांकनासाठी प्रयत्न करत असेल तर कोकणातला शेतकरी त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही। कारण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात तयार होणारा आंबा हा नैसर्गिकरित्या त्याची या ठिकाणी चव आहे। ही नैसर्गिक चव त्याच्यावर डुप्लिकेटगिरी करून आमच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर जर कोणी अन्याय करायचा प्रयत्न केला असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकरी हे या ठिकाणी आज पेटून उठतील आणि या ठिकाणी त्याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही। मी माझ्या शेतकऱ्यांना आव्हान करतो, अशा तऱ्हेच्या ह्या गोष्टी जेव्हा होत असतात त्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन एकत्रितपणे विरोध केला पाहिजे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीचा आंबा हाच खरा हापूस आहे अशा तऱ्हेचा या ठिकाणी आज निर्णय लावून घेतला पाहिजे किंवा त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। आम्ही सर्व शेतकरी, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी हे यासाठी या ठिकाणी वलसाड सुरत असेल तर उद्या जामनगर त्याच्यात येईल, कर्नाटक येईल, हे आम्ही सहन करणार नाही। आमच्या हापूसला मिळालेलं जे महाराष्ट्र शासनाचं मानांकन आहे हे मानांकन कायम राहून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा झाला पाहिजे। आणि बागायतदार म्हणून एकच मी सांगू इच्छितो की आपल्या कोकणाची शान हा हापूस आंबा आहे आणि संपूर्ण कोकण प्रांतामध्ये हापूस हे संपूर्ण देशभरात त्याची प्रचिती सर्वांना आणि देशभरामध्ये हापूसचं नाव झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी कोकणाचं नाव कमी करण्यासाठी ही गुजरात लॉबी प्रयत्न करताना या ठिकाणी दिसत आहे, जेणेकरून त्यांनी विद्यापीठाने, गुजरातच्या विद्यापीठाने त्या वलसाड आंब्याला हापूसचं मानांकन मिळावं अशी त्या ठिकाणी मागणी केली आहे आणि त्याच्याप्रमाणे जर गुजरातची लॉबी जर त्याला सहकार्य करत असेल तर एक महाराष्ट्रातला स्वाभिमानी आणि कोकणातला शेतकरी म्हणून आम्ही त्याला विरोध करणार। कारण आपल्या कोकणची शान ही कमी होता कामा नये। आपलं कोकणचा हापूस हे आपल्या कोकणचा आंबा हे प्रमुख उत्पन्न आहे आणि हापूस हे नाव आपल्या कोकणातल्या आंब्याला मिळालेलं आहे मानांकन। त्याच्यामुळे गुजरातच्या या वलसाडला ते मानांकन मिळू नये याच्यासाठी या कोकणातील शेतकरी जोरदार आंदोलन करेल, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरेल। याच्यासाठी मी महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करतो की महाराष्ट्र सरकार हे नेहमी सांगतं की आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आहे, गोरगरिबांचं सरकार आहे। त्याच्यामुळे अशा गोरगरिबांचं आणि सरकार स्वतःला म्हणवत असेल तर या ठिकाणी आपल्या या कोकणातील आंबा उत्पादक जे शेतकरी आहेत, जे हापूसच्या आंब्याच्या उत्पन्नावरती आपली संपूर्ण वर्षाची शिदोरी जमा करतात, तर त्यांना संकटापासून मुक्त करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा या गुजरातच्या लॉबीला कडाडून विरोध केला पाहिजे असं मी त्यांना विनंती करतो।